लाईफस्टाईल प्रेझेंट्स टुडे स्पेशलच्या आजच्या आगळ्या वेगळ्या भागात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. वर्कआउटच्या एकदम झोनमध्ये आली आहे, कारण का मला माहिती आहे की आपण सगळे वर्कआउट आज करू उद्या करू हे सगळं आपण ढकलत असतो, पण आज ढकलूगिरी चालणार नाही आहे, कारण का आज आपल्यासोबत शुभवी येणार आहे. मी तिची वाट बघते खरं तर, आणि हे खरं तर वर्कआउट म्हटलं की ते एक शिवधनुष्य आहे आणि आपण मिळून ते उचलूया आज. आणि आताच मला घाम हाय हाय आहे. मी जर खात राहिले तर मी वाढतच जाणार. 3-4 दिवस सलग यायचे की तो आहे का मला त्याला बघायला यायचे. मी शिवाजी पार्कात बॉर्न झाले तेव्हा मी कडकी म्हणजे एवढीशी होते. म्हणजे एकदा मी आले, कोणीतरी भेटायला आलं, त्यांना मी दिसले नाही, ते माझ्यावर बसणार होते. मी एवढी बारीक होते. त्या दोघांना माझ्या बरोबर यायला आवडत नाही, त्यामुळे त्यांचं असं काय बोरिंग खाते आणि काय बोरिंग आहे. बस शुभवी, आय एम डन. आपण थोडा बसूया, मला वाटतंय ना. चलो बसूया थोडं. पार्कात आलो म्हणजे थोडं कट्ट्यावर बसलंच पाहिजे. जागा पण जागा मिळाली भेटली आपल्याला. जागा मिळणं पार्कात हे एक म्हणजे नशीबच म्हणायचं नशीब त्याला. काढलं. Yes. पण इथे म्हणजे आम्ही दोघी एकाच वेळेला लोकेशन सांगायचं होतं कुठे भेटणार हा, आहेस. yes. बरिस्ता दोघी पण बरिस्ता. एकच म्हणालो. मी पण तुला तेच बोलणार होते आणि तू सेम बोललीस. लगेच येतं पण बरिस्ताची काहीतरी बॅक स्टोरी पण आहे ना. बरिस्ताला बाबांनी आईला प्रपोज केलं होतं. सो आम्ही इकडे जेवढ्या वेळेला येतो ना, मला कायम ते दोघं सांगतात, हे बघ इकडे बाबांनी प्रपोज केलं होतं मला. Nice. आणि आई नसेल तर बाबा सांगू मी इकडे आईला प्रपोज केलं. त्यामुळे बरिस्ता असं इकडे फिट आहे माझा. येस, पण ते कधी कधी असं स्वतःच येतं ना, हा माहिती आहे तुम्ही इथेच प्रपोज मी खूपदा असं इकडनं गेल्यावर ते सांगायच्या आधी आय नो इकडेच तीच ती जागा. ती जागा हा, इथे हीच आहे, ती जागा. राईट हँड साइड. Yes. बट येस शुभवी, म्हणजे तुझे लहानपणीचे फोटोज तू सोशल मीडियावर टाकतेस तेव्हा तू इतकी चबी गुबगुबीत आणि क्यूट होतीस. कट टू आता एवढी फिट आणि मस्त स्वतःला तू मेंटेन केलंयस. हे स्विच कसं झालंय म्हणजे ओव्हर द इयर्स? सो मी बेसिकली 25 किलो कमी केलं. What are you आणि येस 25 किलो. आणि मी कुठलाही क्रॅश डाएट्स नाही केले किंवा उपाशीच राहून एकच जेवण जेवले असं नाही. Intermittent, मी हा. प्रॉपर डायटिशियन कडनं डाएट घेऊन हेल्दी फूड आणि काय म्हणा क्लीन फूड Clean बट food. यम्मी फूड असं खाऊन. आणि सो बेसिकली काय झालं, लॉकडाऊन होता 2020 फेब्रुवारीमध्ये. मी बाबाला एका फिल्मसाठी असिस्ट करत होते आणि तेव्हा त्यांनी मला कुठलीही सिम्पथी वगैरे दाखवली नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून तुला कमीच काम देतो, बसून राहा, कॉफी. तो सगळ्यात जास्त, इनफॅक्ट त्याच्या सगळ्या असिस्टंट्स पैकी सगळ्यात जास्त काम त्यांनी माझ्याकडनं करून घेतलंय. मुद्दामून आणि जा पळ, त्यांना बोलवून आण, जा हे. आणि जेव्हा सगळं नॉर्मल असायचं, सो तेव्हा मला एक रिअलाइज झालं की स्टॅमिना कमी पडतोय. आणि मी मुंबईला आले आणि आय की मला वजन डेस्परेटली आता कमी करायचं, बिकॉज मला या इंडस्ट्रीत यायचं होतं. सो ते पण माझ्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड चालूच होतं. सो मी आले, केलं आणि लकीली लॉकडाऊन लागला. सो मी घरीच होते. सो माझ्याकडे मी जो काही वेळ होता मी तो युटिलाइज. म्हणजे लॉकडाऊन मध्ये लोक पॅनकेक्स, नटेला, चॉकलेट, सगळं असं तेलकट तुपकट, आणि मी एकटी आपल्या भाज्या खाते, चिकन वगैरे असं सगळं हेल्दी खाते. सो तसं म्हणून मग आय डिसाइडेड टू चेंज आणि थोडं वजन कमी करूया असं ठरवलं मी. तर मला सांग, किती दिवस तू एक्सरसाइज केलीस आणि तो रिझल्ट तुला त्या दिवशी सापडला की हा काहीतरी डिफरन्स दिसतोय? 6-7 महिने. ओके. आणि तेव्हा आय रिअलाइज की थोडं माझ्यात बदल दिसतोय. ऑफकोर्स डाएटमुळे कळत होताच, पण वर्कआउट प्लस डाएट दोन्ही कंबाईन करून मला एक फ्रुटफुल काय म्हणतात रिझल्ट 6 महिन्यांनंतर दिसला की हा थोडेसे गाल आत गेले, थोडस हे कमी झालंय असं वाटायला लागलं मला. आणि माझं सगळं जीन्स लूज झाली की आपण बारीक होतोय, इज माय हे गो टू थिंग. आणि तू मध्ये आता हेल्दी बेकिंग सुद्धा सुरू केलं. येस. सो हे तिथूनच आलं. पण तू फूडी होतीस ना लहानपणी, तुला गोड खूप म्हणजे गोड नुसतं नाही, मी बर्गर म्हणजे मॅगडी वगैरे माझं असं गो टू होतं की चला आज आपण तिकडे जाऊया. किंवा नुसतं मॅगडी असं नाही, पण जंक फूड खूप आवडायचं मला. म्हणजे पिझ्झा, बर्गर, फ्राईज वगैरे सगळ्या. एज पण असतं, एज होतं. आणि त्यामुळे आजी, आई, बाबा कधी नाही म्हणायचे मला की चल ना ठीक आहे खा, लहान आहे. पण ते
एका पॉइंटला मला असं झालं की आय हॅव टू स्टॉप माय सेल्फ, कारण मी जर खात राहिले तर मी वाढतच जाणार. सो मनावर दगड ठेवून मी खूप दिल पे पत्थर कंट्रोल, रखे. खरंच मी खूप कंट्रोल करून मी डाएट आणि हे सुरू केलं सगळं. बरीचसाचा आई बाबांचा किस्सा Yes. आहे. असा तुझा इथला काय किस्सा वगैरे आहे का? शिवाजी पार्कात, बरं मी त्याच्या आधी सांगते, मी डायहार्ड रोहित शर्मा फॅन आहे. म्हणजे काउंट मेन. रोहित शर्मा असं माझ्यासाठी गॉड म्हणतात ना, जसं आई माझ्या आई बाबांसाठी सचिन तेंडुलकर, तसं फॉर मी रोहित शर्मा आहे. लाईक आय वर्शिप रोहित शर्मा, इतका मला तो आवडतो. सो ना तेव्हा मी 11वी-12वीत रुपारेलला होते. सो कधी कधी असं व्हायचं लेक्चर्स नाहीये, सो आपण इकडे येऊन टाइमपास करूया. सो मी त्या आशेने यायचं की कदाचित मला रोहित शर्मा प्रॅक्टिस करताना दिसेल, आय गेट अ Moment. या चान्स टू मीट हिम. सो मला ते खूप आठवतं की मी 3-4 दिवशी सलग यायचे की तो आहे का, पण नाही. सो कधी दिसला ऑफकोर्स, म्हणजे तो बस लाईक त्यावेळेला काय येईल, बट मला त्याला बघायला यायचे मी शिवाजी पार्कात. पण तू भेटली नाहीयेस ना? मॅनिफेस्ट करूया, लवकरच भेटशील. येस, आणि मी इकडे मॅनिफेस्ट केलेलं सगळं होतं. सो वाव, माझ्यासाठी पण काहीतरी मॅनिफेस्ट कर. पण सध्या पोटातही म्हणजे मॅनिफेस्ट करायला एनर्जी हवी आहे. करेक्ट. पॉझिटिव्ह एनर्जी फूड पासून येते. Yes. आणि मी मस्त एक प्लेस चॉईस केली आहे, टॉसफिट wow. नावाची. हेल्दी आहे, Okay. आणि चमचमीत आहे. म्हणजे हेल्दी खाते असं वाटणारच नाही. Done. सो लेट्स गो. चलो. येस. ही ती प्लेस आहे जिची मी तुला सांगत होते, टॉसफेट नावाची. आणि इथे बघ तू हेल्दी आहे सगळं, है ना? हे केवढं इंटरेस्टिंग दिसतंय आणि Interesting काय आहे, काय yes. सगळं. पण मला सांग शुभवी, हा. आपण सगळे ट्राय करत असतो. आता मी सॅलेड्स मध्ये खूप व्हरायटी शोधायचा प्रयत्न करते की काय टेस्ट आपल्याला आवडेल. तू काय असं स्वतः एक्सपेरिमेंट केली आहेस? फसले पण आहेत आणि एक बेस्ट आता हे म्हणजे तू बोलतात ना असं एक फुल सगळीकडे फ्लेक्स करतेस की हे ये मैं ही बना सकती हूँ. मला असे खूप ना नवीन नवीन सॅलड ड्रेसिंग्स बनवायला आवडतात. सो मी सर्च करते आणि मग कधी कधी काय होतं, आता एवढं सर्च केल्यावर आपल्याला एक बेसिक आयडिया येते. सो मग मी ट्राय अँड एरर चालूच असतं की हे घालून कसं लागतंय मग ते. सो माझं आतापर्यंतचा एक बेस्ट झालं होतं पेस्टो सॅलड. ओके, आणि इट वॉज द यम्मीएस्ट, म्हणजे हँड्स डाऊन द बेस्ट सॅलड आय हॅव मेड. आम्हाला क्विक रेसिपी सांगते ती काय? काय नाही, म्हणजे आपलं किती क्विक आहे? क्विक आहे ना एकदम? एकदम बेसिल, पालक, हम्म. थोडंसं पनीर, कॅश्यू असं घालून ब्लेंड Grind करायचं, त्याचं करायचं. प्युरी. आणि हा. बाकीच्या भाज्या आपल्याला हव्या, चॉईसेस ऑफ व्हेजिटेबल्स, थोडंसं मध, हनी घालायचं, रोस्टेड पीनट्स आणि कॅश्यू वगैरे, परत थोडं क्रंच साठी, आणि ते घालून खायचं. It's हा, yummy. आणि peanuts- चॉईस ऑफ प्रोटीन, प्रोटीन, एनिथिंग. आणि आता इथे स्मूदी बोल्स आपल्याला दिसतात. येस, स्मूदी बनवणं पण घरी तू केलंस ओव्हरनाईट? ओव्हरनाईट ओट्स करते मी बाबासाठी, कारण बाबा रेग्युलरली, बाबाचा नाश्ता इज ओव्हरनाईट ओट्स. सो मी त्याच्यासाठी बनवते. मला फारसं आवडत नाही, कारण मला लगेच सर्दी होते गार खाल्ल्यावर. बट मी ओव्हरनाईट ओट्स बाबासाठी करते. मी आता 2 दिवसापूर्वी का कालच तुझी स्टोरी बघितली की तुम्ही लंच डेटला गेला होता हो, तिघं तिघ जण, yes. आणि तिथे काय अनहेल्दी खाल्लं. मी म्हटलं हिचं डाएट कधी असतं? नाही, आम्ही सगळं Healthy हेल्दी खाल्लं. म्हणजे खाऊसुई खाल्लं. खाऊसुई इज हेल्दी, आणि त्यात मी राईस नूडल्स सांगितल्या, किंवा डेझर्ट पण पाम जॅगरी वालं होतं. बापरे. सो मी खूप, त्या दोघांना माझ्या बरोबर यायला आवडत नाही, त्यामुळे त्यांचं हे असं काय असं बोरिंग खातेस? खाते आणि काय बोरिंग आहे. पण खाल्ल्यावर त्या हा चांगलं आहे, गुड चॉईस. पण तोपर्यंत त्यांना कंटाळा येतो माझ्या बरोबर, काय आहे मागवते सगळं हेल्दी हेल्दी. पण आई बाबांचं ना ठरलेलं असतं ना, आता कसं बाहेर गेल्यावर एक मसाला डोसा किंवा एक मेदू वडा. हो, आई बाबांचं काय ठरलेलं असतं नेहमी पेरी order? पेरी फ्राईज हे ठरलेलं आहे. स्टेपल, म्हणजे कारण ते सगळ्यात पटकन येतं. येतं. सो बाकी ऑर्डर येईस तोपर्यंत ते आलेलं असतं, त्यामुळे त्यांना ते खायचं असतं. Yes. पेरी पेरी फ्राईज. आणि तुला एक्सपेरिमेंट करायला आवडतं फूड मध्ये की ट्राय करायला मी नवीन फार प्लेसेस? फूडी नाहीये, त्यामुळे माझं असं की हा ठीक आहे चालेल, जे आहे ते मी थोडं थोडं खाईन, मी आय विल एन्जॉय. तू मला म्हणाली होतीस की लोकेश सर फिश खूप छान हो. बनवतात. म्हणजे त्यांच्याकडनं एकतर कुकिंग त्यांना येतं छान, येतंच, अजून कोणत्या अशा क्वालिटीज आहेत? फिटनेस तर तू त्यांना शिकवतेस हो, आता. yes, सो ते एक किती बॅलन्स आउट होतंय आणि काय शिकायचा एक प्रयत्न आहे नेहमी? मला खेकडे शिकायचे आहेत त्याच्या हातचे, म्हणजे तो खूप मस्त बनवतो. सो मला ते शिकायचंय. आणि त्याला मी रेग्युलर वर्कआउट कसा करता येईल, म्हणजे तो फक्त वॉक घेतो. सो माझं त्याला असं म्हणणं जरा स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे आपण एकत्र करूया, पण त्याच्यासाठी शेड्यूल्स मॅचच नाही होत. पण त्यांच्या वेळेला जेव्हा ते एकदम पीक त्यांच्या सिरियल्सच्या वेळेला
ते एकदम बोलतात ना फिट होते हो, हो. आणि एक रोल मॉडेल वाटावा असं त्यांचं कॅरेक्टर असायचे ना. बट तू बाबाचे आधीचे जर फोटो बघितलेस ना, ही वॉज ऑलवेज ऑन द लिनर साईड. या सो आता जेव्हा आई म्हणते ना, आईचं म्हणणं आहे मी बाबावर गेली आता. मी लहानपणी जेव्हा बॉर्न झाले तेव्हा मी कडकी म्हणजे एवढीशी होते. म्हणजे एकदा मी आले, कोणीतरी भेटायला आलं, त्यांना मी दिसले नाही, ते माझ्यावर बसणार होते. मी काय? एवढी बारीक होते आणि आईने ओरडून सांगितलं होतं, अहो अहो ती खाली आहे. मी एवढी बारीक होते. सो बट ते आजीकडे राहून लाड वगैरे करून जरा तूप वगैरे खूप गेलं पोटात. आजीचं प्रेम पण आजीचं असतं. प्रेम खूपच एक्स्ट्रा प्रेम मिळालं आणि मी हे झाले. बट मला असं वाटतं मी बाबाच्या साईडला जास्त गेली बिकॉज ही वॉज ऑलवेज ऑन द लिनर साईड. येस. आता आपण ऑर्डर तर दिली आहे. आम्ही काय ऑर्डर दिली आहे शुभवी प्लीज सांग. आपण मागवलंय बेक्ड स्वीट पटेटो फ्राईज, सॉल्टेड आहेत आणि गार्लिक योगर्ट डिप बरोबर येणार आहे ते. हेल्दी अगेन. येस. आणि त्यानंतर? आतिशा ताईंनी मला सजेस्ट केलं आहे की मिक्स्ड बेरी स्मूदी ट्राय कर, कारण तिने याआधी पण ती ट्राय केलेली आहे. हे इतकी सुंदर दिसते. Aesthetic एकदम. एस्थेटिक हा. एकदम. ओके. आणि आणि बीट अँड बीन बोल मागवलाय. आता हे मला जरा इथे खूप काय काय लिहिलंय. hummus थोडेसे वगैरे खूप असे आहे. लॅविश ना किनोआ वगैरे पण मी हल्ली 2 वर्षापूर्वी ऐकलं. किनोआ मला नाही किनोआ. आवडत फारसा. केल किनोआ हो. लेटस पण वेगवेगळे आईसबर्ग lettuce. लेटस. पर्पल लेटेस वगैरे खूप येतं ते एक्झॉटिक. Summer starts light. सो आता आपण वेट करणार Yes. कधी आपलं फूड येत आहे. आय एम एक्साइटेड. येस. काय? ते आलं आणि ते पण. एवढं एस्थेटिक दिसतंय. थँक्यू. थँक्यू सो मच. ती कलरफुल दिसतंय यार. सो येस आपण छान स्टार्ट केलेला आहे. येस. सो म्हणजे हे म्हणजे ऑइल नाहीये बिलकुल, जस्ट इट्स बेक्ड नाही, बॉइल्ड वाटतंय मला. सॉते केलंय. हा. आणि हे डिप बॉइल करून. डिप इज ऑसम. यम. वाव. स्टार ऑफ द शो आय गेस. एस्थेटिक बाउल आलेला आहे. सो इतकं कलरफुल डाएट फूड पण असू शकतं हे. व्हेरी यम. आणि ते मिथ असतं ना की हेल्दी म्हणजे इट्स बोरिंग. हा, boring. बिलकुल बोरिंग नाही. हे हा. खूप यम फ्राईज आहेत. आणि आपण बऱ्याचदा असं बोलायचो आईला की आई आता मी डाएट सुरू करणार आहे हे ते. आई आपल्याला एकच बोलायची की आपलं इंडियन डाएट हे खूप Is हेल्दी आहे. best and- आणि ते आता कळायला लागलं घरचं कारण जेवण. का हा. आणि तेच कार्ब्स बॅलन्स हो, डाएट आपलं सगळं आहेच आहेच, इंडियन. exactly. जे आपण आपल्याला थोडस इंटरमिटेंट फास्टिंग वगैरे टर्म्स आल्यामुळे आपण पण घर का खाना इज द बेस्ट खाना. येस. पण शुभवी मला आता तुझं रुटीन सांग पूर्ण दिवसाचं कसं असतं. सो सकाळी मी उठते अराउंड 8:30. म्हणजे ऍक्च्युली आधी मी 10ला वगैरे उठायचे, बट आता मी आजीकडे जाऊन आले आणि आजीकडे देर इज नो चान्स मी 10 पर्यंत झोपीन. कारण माझ्या आजीचं लव्ह लँग्वेज किंवा चिडणं कसं आहे, ती भांडी आपटायला लागते. म्हणजे 8:30 झाले की ती भांडी आपटायचं, याचा अर्थ की आता उठा बास. सो त्यामुळे मला ती सवय लागली खूप चांगली पुण्याला जाऊन, की मी 8-8:30ला उठते आता. आणि मी वर्कआउट युजली संध्याकाळी प्रेफर करते. आय लाईक टू कीप इट इन द इव्हनिंग. सो मग ब्रेकफास्ट माझा जो काय असतो, सध्या मला खूप आवडते ग्रीक योगर्ट बोल. येस. सो ग्रीक योगर्ट, मँगो, Fruits, हा हा. कुठलंही आपलं सीझनल फ्रूट, पण कलिंगड वगैरे नाही ऑफकोर्स, बट ते आणि ग्रॅनोला वगैरे घालून. हा. सो तो नाश्ता, सीड्स पण. सीड्स वगैरे असं छान लागतं ते. मग एक जेवण वगैरे असतं आणि आय ट्राय टू वॉक मध्ये मध्ये. सो ते 10,000 स्टेप्स कम्प्लीट करणं माझा रोजचं ते गोल आहे. सो आय ट्राय टू ते सगळं इन्कॉर्पोरेट करणं. संध्याकाळी तर वर्कआउट करतेच मी. एक माझी ट्रेनर आहे पुण्याची, सिद्धी ढगे म्हणून, शी इज द बेस्ट. म्हणजे आय ब्लाइंडली ट्रस्ट हर. आणि मी किती वेगळे वर्कआउट ट्राय केले ना तरी मला असं होतं नाही, शी इज द वन. सो तिच्याबरोबर माझा एक 45 मिनिट्स मस्त वर्कआउट असतो आणि डिनर. आणि मी सध्या झोपायचा पण खूप लवकर प्रयत्न करते. लाईक 11 o'clock पर्यंत आय एम इन बेड. आणि फोन नाही बघत मग मी रात्री. सो बुक्स वाचायला लागले आजकाल मी खूप. सो तसं रुटीन जेव्हा सुट्टी असेल तेव्हा, शूट असेल तेव्हा तर शूटच असतं, त्यामुळे दिवसभर घरी नसतोच आपण. करेक्ट. पण आपल्याला तो झोन यायला लागतो ना की आता नाही, आता मला खरंच बारीक व्हायचंय. हा झोन आयुष्यात कधी आला? बिकॉज मला या इंडस्ट्रीत यायचं होतं. मला एका सर्टन शेप मध्ये यायचं होतं. सो आय थिंक सो
तोच एक पॉइंट होता. आणि मी तेव्हा खूप क्लोजली पूजा ताईला बघत होते किंवा मी वैदेही ताईला पूजा सावंत, वैदेही परशुराम, मी त्यांना खूप क्लोजली बघितलं आणि आय रिअलाइज की नाही, आय थिंक सो जर त्याही एवढ्या स्ट्रिक्ट आहेत, त्यांचं बिझी शेड्यूल वगैरे सगळं मॅनेज करून दे आर लाईक अमेझिंग, म्हणजे शेप मध्ये इतक्या छान त्या फिट, व्हेरी फिट. सो आय थिंक सो दे वर माय इन्स्पिरेशन. आणि त्यांना बघून मी एवढी इन्स्पायर झाले की आय डिसाइडेड की चला आता आपण पण सुरू करू. पण मला सांग, इंडस्ट्री मधलं आता तुझ्या मालिकेच्या सेटवरचं असो किंवा एक कॉमन फ्रेंड्स सर्कल असतो आईबाबांचा, जे फोटोज आम्ही बघतो की घरी येतात पार्टीसाठी, त्याच्यातलं सर्वात फूडी कोण आहे आणि त्याच्यासोबत आउटिंग झालेत आणि यांचे फूड चॉईसेस खूप कमाल आहेत. रेकमेंडेशन्स बोलतो ना आपण, की रेकमेंडेशन हवं असेल तर या व्यक्तीकडे जायचं, असं कोण आहे? बापरे, अशी खूप जण आहेत ऍक्च्युली. बट आय थिंक सो मी आता अशोक मामा मध्ये रसिकाताई बरोबर रूम शेअर करायचे. सो शी हॅज द बेस्ट रेकमेंडेशन. आणि अथर्व म्हणजे जो रियांश झाला होता माझ्या सिरियल मध्ये, सो त्यांना फक्त एक मेसेज केला ना, हे खायचंय, की लिस्ट येते आपल्याला की हे बघ सगळी जागा. सो आय थिंक सो ते दोघं एक्स्ट्रीम फूडीज आहेत. सो मला त्यांच्याकडनं खूप रेकमेंडेशन आणि वेगवेगळ्या गोष्टी कळत असतात. आणि अशोक मामांसोबत तू मालिकेत काम केलंस. निविता त्यांचं स्वतःचं चॅनल आहे, स्वतः इतका उत्तम स्वयंपाक बनवतात. त्यांच्या हातचा काय जास्त आवडतो? मामांचा जो आम्ही लंच ब्रेक साठी वाट बघायचो, बिकॉज मामांचा असा एवढा डबा असतो आणि proper 2 तो. वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे आमटी, भात. आणि मी एवढ्या गोष्टी वेगवेगळ्या ट्राय केल्या, म्हणजे आंब्याची कढी वगैरे पण मी ट्राय केलंय मामांच्या डब्यातनं. आणि CKP पायनॅपल जेवण ताईंचं यार फेवरेट, कारण मी CKP आहे CKP, त्यामुळे. पण मला ना निवेदिता मावशीच्या हातचं सुरणाची भाजी खूप आवडते. आणि मी आईच्या मागे लागले होते की मला तशीच भाजी कर. सो आईने तिला फोन करून की रेसिपी सांग मला. बट सुरणाची भाजी बेस्ट असते तिची. नाईस. म्हणजे तो मामांचा मी बघितलंय की ताई डब्बा देणार म्हणजे. आणि कमाल. म्हणजे निवेदिता मावशी ना फक्त मामांसाठी नाही देते, ती सगळ्यांसाठी देते, म्हणजे सगळ्यांना पुरेल. एखाद दिवस डबा कोणी आणला नाही ना तरी मामांकडे असतो. सो सगळे शेअर करून मामा म्हणतात हा घे ना, माझ्याकडे एक्स्ट्राच आहे तसंही. सो त्यामुळे ते सगळं असं छान वातावरण, शेअरिंग इज केअरिंग वाला. मला फूड बद्दल बोलायला खूप आवडतं, बट त्याच्यामध्ये हे राहील आपण ट्राय पण करूया. स्पायसी आहे थोडं, पण असं बॅलन्स्ड स्पायसी आहे. मी ऍक्च्युली मलाही खूप गोष्टी कळल्या मेन्यू बघून की किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि येत राहणार इकडे आता सारखी. आणि बऱ्याचदा आपण त्या घरी गोष्टी खातो, पण माहित नसतं की हे डाएट मध्ये येतं आणि नावं जरा वेगळी असतात. ब्राऊन राईस पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे स्पेसिफिक भागांमध्ये बनतो, तिथे खाल्ला पण जातो. अच्छा. इंद्रायणी राईस पण खूप हेल्दी आहे, जो पुण्यात सातारा या साईडला खातात. आणि आपल्या आज्यांकडे वगैरे तर इंद्रायणी भातच असतो. आणि किडनी बीन्स वगैरे पण राजमा येतो. राजमा. तू आता बाबाला तर ह्या सगळ्यामध्ये घेतलंस की डाएट ओट्स वगैरे. आईचं असं म्हणणं असतं कधी की मी बनवते ना नॉर्मल, की तुम्ही तुमचं बनवून खा, किंवा काय तिचा एक से असतो? ऍक्च्युली काय झालंय, आता आम्ही तिघं पण जरा हेल्दी इटिंग मध्ये झालोय. आणि खूप क्वचित असं होतं की घरी काहीतरी अनहेल्दी बनलंय. म्हणजे फार रेअरली असं होतं की पिझ्झाच करते आई घरी. आणि पिझ्झा जरी करत असतो तरी ते आता होल व्हीट बेस वगैरे मिळतात. सो त्या सगळ्या हेल्दी गोष्टी, त्यामुळे तिचं असं काही फार म्हणणं नसतं. आणि तीही स्वतः एन्जॉय करते ते. तिचाही माझ्यासारखा सेम प्रॉब्लेम आहे, सर्दी होते आम्हाला लगेच गार खाल्लं की. सो आम्ही सकाळी ओव्हरनाईट ओट्स अवॉइड करतो, बट रात्री वगैरे थोडं बाहेर काढून टेस्ट यम. सो तिचं असं काही म्हणणं नसतं, चालू दे तुमचं काय चाललंय ते. बरं, मुंबईमधली अशी कुठली प्लेस आहे की गुप्ते फॅमिली बाहेर खायला गेली आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला आरामात ते सापडतील, असं गो टू प्लेस? गोरेगाव ईस्टला बलिबू नावाचं एक हॉटेल आहे, दॅट इज आवर गो टू प्लेस. आणि जिप्सी आय विल से, बिकॉज आई बाबा आधी दादरलाच राहायचे. सो आई बाबांचं अड्डा होता जिप्सी. आणि इव्हेंच्युअली ते मलाही मीही जायला लागले. आणि बलिबू इज आवर फेवरेट प्लेस. म्हणजे तिकडे तुम्ही लाईक आम्ही दिसूच तुम्हाला 1 महिन्यातनं 2-3 वेळा वगैरे तर असे सापडूच आम्ही तिकडे. इट इज आवर फेवरेट. सो आता आपण एक मस्तपैकी नेव्हर हॅव आय एव्हर चॅलेंज करूया, बट फूड एडिशन. ठीक आहे, सगळे फूड रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. ओके, आणि मला खरंच तुझ्याकडनं ऑनेस्ट आन्सर्स अपेक्षित आहेत. ओके, रात्री म्हणजे मध्यरात्री कधी फ्रीज उघडून स्नॅकिंग नाही केलंय?
असं म्हणजे मला असं होतं की फ्रीजमध्ये जर आईस्क्रीम आहे हे समजलं तर खावंसं वाटतंच. आय हॅव. यू हॅव. म्हणजे फॉरेन वरनं जेव्हा टॉबलरॉन कोणी घेऊन हा. येतं ना, दॅट इज माय फेवरेट थिंग. मी रात्री तोडून खाते. आय हॅव. ओके. डाएटवर असून कधी चीट मील नाही खाल्लं? मी जेव्हा खूप स्ट्रिक्ट डाएटवर होते तेव्हा मी अवॉइड केलं होतं, बट आता मी एव्हरी संडे माझा चीट चीट डे डे असतो. आणि काय असतं चीट डे मध्ये? बन Fish. मस्का. बन मस्का. ओके. ब्रेकफास्ट आमचा प्रॉपर Yes, इराणी yes. कॅफे मधनं बन मस्का मागवून आम्ही बन मस्का आणि चहा पितो तिघं. येस. एखादा पदार्थ फ्रेंडनी केलाय किंवा आईनी केलाय किंवा कोणी केलाय आणि तो जेन्युइनली फसलाय पण कौतुक करायचंय, आय हॅव. केलंय? हो आईचंच. आईनी वडापाव बनवला होता लॉकडाऊन मध्ये. ओके. त्या पावाचा साईज एवढासा होता, ते पाव फुगलेही नव्हते काही. आणि आम्ही पाव ते घरी बनवलेले? घरी ओके. आणि वडे पण. आणि तिने ढोकळ्याच्या पिठात चुकून बेसन समजून अख्खं ते वड्याचं हे करून तळलं होतं. आता तेच जेवण होतं आमचं तेव्हा. लॉकडाऊन मध्ये ऑर्डरही नाही करू शकत. त्यामुळे वाव, आता काय वाव नाही बोललं मस्त. तर उपाशी राहावं लागेल. हो, काय मस्त झालंय ग. आणि तिलाही कळत होतं ते, बट ठीक आहे, केलं होतं कौतुक. मी खूप कौतुक केलं होतं, खोटं. ओके. फूड डिलिव्हरीसाठी म्हणजे ऑर्डर केली आहे हा. ऍपवर आणि खूप वेळ 1 तासाच्या जास्त थांबावं लागलं कधी? हो, थांबलीस आय हॅव. आणि मग काय फ्रस्ट्रेशन निघाले? नाही, ते असं होतं ना, चिडचिड होते की यार ये ना पटकन, जवळनं मुद्दामून मागवलंय म्हणजे पटकन येईल आणि येतच नाही. असं खूप राग येतो मग तेव्हा. ओके. आता आईने एक ड्युटी दिली आहे हा. कुकिंगची असो किंवा काही किंवा तुला वर्कआउट स्टार्ट करायचंय, कधी प्रोक्रॅस्टिनेट केलंय की उद्या करेन? नाही, नेव्हर. 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 जे काम दिलंय ते त्याच दिवशी संपवून टाकायचं. एकटीने बसून एक आईस्क्रीम टब संपवलाय? नेव्हर. कधीच नाही. कुणी होतीस? हा, लहानपणी पण आजी अलावच नाही करायची. एका कोनच्या पलीकडे फार आय वॉज नॉट अलाउड टू इट. ओके. खाण्याच्या बाबतीत कधी नखरे नव्हते तुझे की हीच भाजी नको तीच नको? नेव्हर. सगळ्या भाज्या खायच्या. मी शेपू सोडून सगळ्या भाज्या खायचे. शेपू मला बिलकुल नाही आवडायची. माझा क्वेश्चन तोच होता. शेपू पण नाही, शेपू सोडून मी सगळ्या भाज्या. शेपू आणि कारलं. ओके. आपले कझन्स येतात राहायला किंवा कोणी येतं, आपलं फ्रीज स्टॉक्ड असतो आपला, हो. पण आपली फेवरेट वस्तू आपल्याला लपवावी लागते, असं कधी केलं? नाही, नाही ना? नेव्हर. नेव्हर. आय टोल्ड यू गुणी आहे. कझिन्सच्या बाबतीत थोडं जरा, आणि जर स्पेशली फेवरेट कझिन येणार असेल तर काहीच नाही. सगळं तुमचं, आपलंच आहे सगळं. शेअरिंग इज पण केअरिंग. कोणाच्या बाबतीत केलं असं की तो करायला लास्ट पीस माझा आहे? करायला आवडेल मला फ्युचर मध्ये. कुठल्या एखादा कझिन ज्याच्याशी फार नाही जमत आणि तो आलाच आहे, तर आता मग की नाही हे माझं आहे, यू आर नॉट अलाउड टू टच. ओके. सो डन आहे क्वेश्चन्स आणि खरंच मला मजा आली. आपला तो मला स्मूदी पण. बोल संपवायचा आहे, हो, जो तो dessert aesthetic आपलं. दिसतोय. पहिले हे सगळं संपवणार आहोत, पण थँक्यू शुभवी, तू वेळ दिलास Thank आणि you मस्त so much. तू मला मोटिवेट केलंस आज. आणि तो रोज वर्कआउट करणार Yes, आणि मला I रोज am. फोटो पाठवणार आहेस. फोटोचं ठरलं नव्हतं प्लीज. नाही, आता ठरलं ते. मी आता एवढी आले ना तुझ्यासाठी, सो आता तू मला आता हा रोज फोटो पाठवायचा 6 days a week. आता एवढा अट्टहासाने एपिसोड केलाय तर मला पण करावंच येस, लागेल ना. एक्झॅक्टली. ठीक आहे, स्वीट पोटॅटो फ्राईजच खाऊया आपण. थँक्यू सो मच. पण हे संपायचंय. येस, सगळं. सगळं. बापरे. तुम्ही सुद्धा हेल्दी खा. आणि मी जे म्हणाले होते सुरुवातीला की उद्या करू नका. करू. दिस इज युअर साईन. आजच स्टार्ट करा.